Hello friends, welcome to AV number 2, part number 2 of assignment. In part number 1 we have completed question number 1, question number 2. Now question number 3 is here. Write an appreciation of the poem. This is our question. Cherry tree topic number 2.1. तर राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर या पद्धतीने आपल्याला पॉईंट्स जे आहे दिलेले आहेत. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल, थीम, समरी, गिस्ट ऑफ द पोएम, पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोएम. तर या पद्धतीने आपण बघूया या ठिकाणी ॲप्रिसिएशन जे आपल्याला दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 जो आपला आहे तो आपण इथे बघूया. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे हे लक्षात ठेवा. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट रस्किन बॉन्ड्स एक्साइटमेंट ओव्हर अ चेरी ट्री whose seed he planted 8 years ago. तर ही जी कविता आहे, द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट रस्किन बॉन्ड्स एक्साइटमेंट ओव्हर अ चेरी ट्री. तर चेरी ट्री हे चेरी ट्रीचं झाड आपल्या रस्किन बॉन्डने लावलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची जी एक उत्सुकता आहे कवीच्या मनामध्ये, रस्किन बॉन्ड हा कवी आहे, या कवीच्या मनामध्ये जी उत्सुकता आहे चेरी ट्रीबद्दलची ती ह्या कवितेत आलेली आहे. हूज सीड ही प्लांटेड, की ज्याचं बीज आपल्या ह्या रस्किन बॉन्डने त्या ठिकाणी लावलेलं आहे. 8 इयर्स ॲगो, 8 वर्षापूर्वीच त्याने ते बीज लावलं होतं आणि ते झाड किती छान उगवलेलं आहे. अँड द स्टेडी ग्रोथ ऑफ द प्लांट इज टू अ बिग ट्री बिअरिंग टेंडर चेरीज. आणि अतिशय छान असं ते झाड तयार झालेलं बिग ट्री बिअरिंग टेंडर ट्रीज, की चेरीज, की ज्याला छोटे छोट्या चेरीचे फळं जे आहे ते लागलेले आहे. द एक्झिस्टन्स ऑफ द ट्री इज सो इम्पॉर्टंट फॉर द पोएट दॅट ही हॅज नॉट थॉट ऑफ एनी अदर टायटल बट द सिम्पल चेरी ट्री. आणि हे जे अस्तित्व आहे, द एक्झिस्टन्स ऑफ द ट्री इज सो इम्पॉर्टंट, त्याचं अस्तित्व इतकं छान आहे त्या झाडाचं, फॉर द पोएट दॅट ही हॅज नॉट थॉट ऑफ एनी अदर टायटल बट द सिम्पल चेरी ट्री टू मेक द ट्री अपियर ऑल इम्पॉर्टंट. आणि म्हणून ह्या कवितेला त्याने चेरी ट्री असं हे टायटल जे आहे ते दिलेलं आहे. टू मेक द ट्री अपियर ऑल इम्पॉर्टंट. आणि हे झाड जे आहे ते अतिशय महत्त्वाचं झाड आहे असं त्या कवीला वाटतं आहे आणि म्हणून चेरी ट्री असं नाव त्या कवितेला त्या ठिकाणी दिलेलं आहे. रस्किन बॉन्ड जो आहे, त्या रस्किन बॉन्डबद्दलचं त्या ठिकाणी वर्णन अगदी सुरुवातीच्याच परिच्छेदामध्ये आलेलं आहे. रस्किन बॉन्ड जो आहे तो, द पोएट प्लांटेड द सीड ऑफ द चेरी जस्ट बिकॉज ही वॉन्टेड टू ओन अ प्लांट. त्या कवीने हे झाड का लावलं आहे, ते त्याला स्वतःचं एक झाड त्या ठिकाणी पाहिजे होतं. द प्लांट ग्रू ऑन इट्स ओन विदाऊट मच केअर फ्रॉम एनीबडी एक्सेप्ट नेचर अँड रेन. तर हे झाड आपोआप वाढायला लागलं, ग्रो ऑन इट्स ओन विदाऊट मच केअर फ्रॉम एनीबडी एक्सेप्ट नेचर अँड रेन. तर निसर्ग आणि पाऊस याचा अपवाद वगळता त्या ठिकाणी हे झाड छान पद्धतीने वाढायला लागलं. लर्न टू फाईट अगेन्स्ट ऑल ऑड्स अँड वॉज फायनली सक्सेसफुल इन बिअरिंग टेंडर बेरीज. आणि त्या ठिकाणी सगळ्या संकटांवर, सगळ्या अडचणींवर मात करत त्या ठिकाणी हे झाड मोठं झालेलं आहे, यशस्वीपणे ते मोठं झालेलं आहे आणि त्याला छान अशी ती फळं त्या ठिकाणी लागलेली आहेत. The poet, after spending a season in Kashmir, came back to get the surprise of a 6 feet high cherry tree at his door. आणि काश्मीरमधनं काश्मीरवरून ज्या वेळेला कवी परत त्या ठिकाणी येतो त्यावेळेला तो बघतोय की त्या ठिकाणी 6 फुटाचं झाड आपल्या दाराशी त्या ठिकाणी चेरी ट्रीचं उगवलेलं होतं आणि ते इतकं छान बहरलेलं, इतकं छान फुललेलं आहे. त्याला अतिशय आनंद झालेला होता. ही फेल्ट सो अटॅच टू द ट्री दॅट ही स्टार्टेड अटेंडिंग लॉंग हवर्स फ्रॉम डॉन टू डस्क. आणि ते झाड त्याला इतकं प्रचंड आवडलं होतं की त्या झाडाच्या भोवती त्याने आपला वेळ आता अनेक तास त्यांनी त्या झाडाखाली घालवलेले आहेत. फ्रॉम डॉन टू डस्क, अगदी पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत. इन द कंपनी ऑफ ए चेरी ट्री वॉचिंग द फ्लोरा अँड फॉना अराउंड इट. त्याचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते बघत बघत तो कवी त्या झाडाचा आनंद लुटतो आहे. अँड टेकिंग प्राईड ऑफ फॉर बिंग रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झिस्टन्स ऑफ द ट्री. त्याला अतिशय अभिमान वाटतो आहे की हे झाड त्या ठिकाणी आपण लावलेलं आहे, आपण त्याला त्या ठिकाणी कारणीभूत आहोत आणि त्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी त्याच्या अस्तित्वाची आपण एक प्रकारे मिळालेली आहे असं त्याला वाटतं. द पोएट यूज सिम्पल लँग्वेज टू नॅरेट द बर्थ अँड ग्रोथ ऑफ ही चेरी ट्री. तर या ठिकाणी अतिशय साधी आणि सोपी भाषा या ठिकाणी वापरलेली आहे. द बर्थ अँड ग्रोथ ऑफ ही चेरी ट्री. तर झाडाचा जो जन्म आहे, तो जन्म आणि झाडाची वाढ कशी झालेली आहे त्याबद्दल कवीने अतिशय छान असं साधी अशी भाषा वापरलेली आहे. द प्रोसेस इज नोन टू ऑल बट द नॅरेशन मेड इट अन इंटरेस्टिंग स्टोरी. ही प्रोसेस सगळ्यांना माहिती असते की झाड कसं वाढतं,
पण अतिशय सुंदर पद्धतीने त्याने ह्या कवितेला नॅरेट केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे आणि ते एक एक इंटरेस्टिंग कथानक त्या ठिकाणी या कवितेचं तयार केलेलं आहे. द फिगर ऑफ स्पीच यूज आर ऑल कॉमन वन्स अँड इझी टू अंडरस्टँड. ह्या ठिकाणी जी फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे ते सगळ्यांना अतिशय सर्वसामान्य आहेत आणि ते सहजगत्या लक्षात येतात. द ब्युटी ऑफ नेचर कॅन बी एन्जॉयड अँड ॲप्रिसिएटेड बाय वन अँड ऑल बिकॉज ऑफ द इन्फॉर्मल लँग्वेज. ह्या ठिकाणी जी कवितेचं जे कवितेतलं जे सौंदर्य आहे ते प्रत्येकाला त्या ठिकाणी एन्जॉय आपण करतो आणि अतिशय सुंदर अशी एक इन्फॉर्मल लँग्वेज जी अनौपचारिक भाषा त्या ठिकाणी कवीने या ठिकाणी वापरलेली आहे. द पोएट हॅज स्टक टू द टॉपिक ऑफ द चेरी ट्री राईट फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड ऑफ द पोयम. अगदी सुरुवातीपासून तर अगदी अंतापर्यंत त्या ठिकाणी या कवितेची जो टॉपिक आहे तो त्याने सलगपणे त्या ठिकाणी घेतलेला आहे. रस्किन बॉन्ड बेसिकली राईड्स फॉर द चिल्ड्रन अँड ही हॅज नॉट डन एनिथिंग वेअर अ चाइल्ड्स अटेन्शन कॅन बी डायव्हर्टेड फ्रॉम द चेरी ट्री. तर विशेष करून रस्किन बॉन्ड जे आहे ते मुलांसाठी लिहितात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मुलांचं लक्ष जे आहे ते या झाडाकडे कसं आकर्षित होईल आणि झाडं हे किती महत्त्वाचे असतात त्याचं एक महत्त्वसुद्धा ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने रेखाटलेलं आहे. द चाइल्ड कॅन इझिली आयडेंटिफाय विथ द फिलिंग्ज अँड जॉयज ऑफ द पोएम अँड दिस गिव्ज द पोएम इट्स एक्सक्लुझिव्हिटी. तर मुलं त्या ठिकाणी ह्या कवितेच्या भावनांशी आणि कवितेच्या आनंदाशी एकरूप झालेली आहेत आणि कुठेतरी त्या ठिकाणी ही कविता आपल्याला अतिशय छान अशी ती भासते. बट द पोएम हॅज ऑल्सो हॅज अ गुड फॉर थॉट. ही कविता जी आहे तिचा विचार जो आहे तो सुद्धा अतिशय छान आहे. अ डीपर मिनिंग ऑफ स्ट्रगल फॉर सर्वायवल. तर विशेष काय तर या ठिकाणी जो एक डीपर एक खोलवर अर्थ या कवितेला मिळालेला आहे तो काय आहे तर सर्वायवल ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण अस्तित्वासाठी त्या ठिकाणी जो संघर्ष आपला असतो, आपल्या अस्तित्वाचा संघर्ष जो आहे तो ह्या कवितेत प्रामुख्याने रेखाटलेला आहे. त्याचा जो खोल अर्थ त्या ठिकाणी आहे. क्वालिटीज निडेड टू फाईट बॅक अँड बी ए विनर. तर त्या ठिकाणी लढण्यासाठी त्या ठिकाणी आपण जिंकण्यासाठी आपण लढतो आणि हे लढणं जे असतं जिंकण्यासाठी ते महत्त्वाचं असतं असं ह्या कवितेतून कवीने सांगितलेलं आहे. डेडिकेशन, ग्रोथ अँड प्राईड. त्या ठिकाणी त्याग जो आहे, त्या ठिकाणी अभिमान जो आहे आणि त्या ठिकाणी वाढ ही नैसर्गिक पद्धतीने होत असते पण त्यासाठी त्या ठिकाणी आपण सुद्धा त्या ठिकाणी एक संघर्ष केला पाहिजे असंही त्या ठिकाणी कवीने म्हटलेलं आहे. द चेरीज फाईट स्टार्ट्स ॲट अ व्हेरी यंग एज. आणि ह्या छोट्याशा झाडाचा जो संघर्ष आहे तो अगदी लवकर वयात सुरू होतो. वेन इट अपिअर्स डिफिकल्ट बिकॉज ऑफ इट्स स्मॉल साईज. कारण ते लहान असतं आणि लहान असताना जो संघर्ष त्याचा सुरू झालेला आहे. बट ॲज इट ग्रोज अप इट लर्न्स थ्रू एक्सपिरियन्स टू बी अ स्ट्रॉंगर. द सिमिलर सिच्युएशन हॅपन्स इन ह्युमन लाईफ ऑल्सो. आणि याच पद्धतीने आपल्याही जीवनामध्ये हे असं घडत असतं की एक आपण लहानपणीचा संघर्ष वेगळा असतो, हळूहळू हा संघर्ष जो आहे तो वाढत जातो. द लर्निंग प्रोसेस कंटिन्यूज ॲट एव्हरी यंग स्टेज ऑफ लाईफ अँड मेक्स अ पर्सन कॅपेबल ऑफ हँडलिंग द ॲडव्हर्सिटीज ॲज टॅक्टफुली ॲज पॉसिबल. तर शेवटी शिकण्याची जी प्रक्रिया असते जीवनामधली, द लर्निंग प्रोसेस कंटिन्यूज ॲट एव्हरी यंग स्टेज. तर ती प्रत्येक टप्प्यामध्ये ती शिकण्याची प्रक्रिया आहे ती चालू असते. अँड मेक्स अ पर्सन कॅपेबल ऑफ हँडलिंग द ॲडव्हर्सिटीज ॲज टॅक्टफुली ॲज पॉसिबल. आणि अशी जी प्रतिकूल परिस्थिती असते त्या प्रतिकूल परिस्थितीशी आपण त्या ठिकाणी संघर्ष करत असतो, त्या ठिकाणी त्याला आपण लढत असतो त्याच्याशी आणि त्यात आपण यशस्वी पण होत असतो. आणि हाच संदेश त्या ठिकाणी कवीने कुठेतरी दिलेला आहे. द पोएट इज प्राऊड दॅट ही हॅज प्लांटेड द चेरी ट्री cherry seed which now gives him so much of satisfaction as the parents of an individual feel seeing the success of their child. जसं त्या ठिकाणी एखाद्या पालकांना आपलं मूल यशस्वी झाल्यानंतर तो जो आनंद मिळतो तसाच समाधान त्या ठिकाणी कवीला ह्या झाडापासून मिळालेला आहे. आणि कुठेतरी ह्या जीवनाचा अर्थ जो आहे, संघर्ष जो जीवनाचा आहे झाडांच्या माध्यमातून, द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज जे आहे, झाडांचं महत्त्व जे आहे ते पण ह्या ठिकाणी कवीने रेखाटण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर या पद्धतीने आपण एक ॲप्रिसिएशन जे आहे ते इथे बघितलेलं आहे. पूर्ण भाग जो या ठिकाणी आलेला आहे तो आपण बघितलेला आहे. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. तर या पद्धतीने आपण हे ॲप्रिसिएशन जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. तर हे ॲप्रिसिएशन या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही लिहा. हे व्यवस्थित पद्धतीने याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला आता हे कागदावर उतरवायचं आहे आणि हाही प्रश्न आपण त्या ठिकाणी पूर्ण कराल.
अशी अपेक्षा मी करतो आणि इथे मी आता थांबतो आहे. 2 मिनटासाठी तुम्हाला मी अजून खालचा पार्ट जो आहे तो दाखवतो, म्हणजे तुम्हाला लिहिण्यासाठी त्या ठिकाणी सोयीस्कर होईल. तर हा पार्ट जो आहे तो या पद्धतीने आलेला आहे. तर 2 मिनटं मी या ठिकाणी थांबतो, म्हणजे आपण ते लिहू शकतात की, आणि हा प्रश्न आपण इथे पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चौथा क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज. याच पद्धतीने आपण मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि तुम्हाला ते लिहायचं आहे. तर तेही काम आपण पूर्ण करूया. इथे आपण थांबूया आता आणि तुम्ही ते लिहाल अशी अपेक्षा मी करतो आहे आणि इथे मी थांबतो आहे.